तर सध्या आपण बघतोय आज राज्यभरामध्ये आंदोलनं सुरू आहेत। चांदवडमध्ये शेतकरी क्रांती महामोर्चा निघालेला आहे। मविया आक्रमक झालेली आहे कांदा प्रश्नी, तर दुसरीकडे इंधन दरवाढी विरोधामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। तर तिकडे नागपूरमध्ये देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केलेलं आहे। तर आज राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मविया आक्रमक झालेली पाहायला मिळते। कांदा प्रश्नी मविया आक्रमक झालेली आहे। कांदा प्रश्नी रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये चांदवडमध्ये शेतकरी क्रांती महामोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झालेले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली जाते। सरकारनं कांद्याला योग्य तो दर द्यावा अशी मागणी या मोर्चामधून केली जाते। तर इंधन दरवाढ गेल्या काही दिवसांमध्ये सुरू आहे आणि याच दरवाढी विरोधामध्ये देखील मविया आक्रमक झालेली आहे। पुण्यामध्ये काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलेलं आहे। बैल, गाढव आणि घोडा त्या ठिकाणी आणला गेलाय आणि घोषणाबाजी केली जाते। तर तिकडे नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालेला आहे। इंधन दरवाढी विरोधातच त्या ठिकाणी देखील आंदोलन केलं जातंय। अनिल देशमुख या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसतायत। गेल्या काही दिवसात सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वाढत चाललेले आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते। सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे आणि याचाच निषेध केला जातो। आता ही चांदवडमधली दृश्य, चांदवडमधून शेतकरी क्रांती महामोर्चा हा या ठिकाणी सुरू आहे। ठिय्या मांडून घोषणाबाजी केली जाते। केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात मविया आक्रमक झालेली आहे। मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी देखील या ठिकाणी आहेत। गेल्या काही दिवसात कांद्याला योग्य दर मिळत नाही आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि हाच प्रश्न घेऊन मविया रस्त्यावर उतरलेली आहे। रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हे आंदोलन केले जाते। काही वेळातच रोहित पवार या सगळ्याच शेतकऱ्यांना संबोधित देखील करणार आहेत आणि आपली नेमकी भूमिका काय आहे, पुढे आपली भूमिका काय असेल ही देखील ते या सभेमधून मांडणार आहे। या ठिकाणी आपण अंबादास दानवे पाहतोय। अंबादास दानवेंकडून देखील घोषणाबाजी केली जाते। कांदा उत्पादकांसाठी मविया मैदानामध्ये उतरल्याचं ही दृश्य आपण पाहतो। याआधी देखील रोहित पवारांनी नाशिकच्या लासलगावमध्ये आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनानंतर आता ते चांदवडमध्ये आंदोलन करतायत। सध्या या ठिकाणी ठिय्या मांडण्यात आलेला आहे आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते। कांद्याला योग्य दर दिला जावा, 25 रुपये दर आणि 15 रुपये अनुदान दिलं जावं अशी मागणी या मोर्चामधून केली जाते। हा शेतकरी क्रांती महामोर्चाची लाईव्ह दृश्य आपण चांदवडमधून पाहतो। मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलकांनी हा ठिय्या मांडलेला आहे। गळ्यात कांद्यांची माळ घालून आंदोलक यामध्ये सहभागी झालेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या काही दिवसात कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला होता। कांद्याला योग्य दर मिळत नव्हता। प्रति किलो 1 रुपया इतका दर कांद्याला दिला जात होता आणि त्यामुळेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढावलेलं होतं आणि हाच प्रश्न घेऊन मवियाचे नेते रस्त्यावर उतरलेले आहेत। मविया रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसते। शेतकरी क्रांती महामोर्चाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे। मुंबई आग्रा महामार्गावर सध्या ठिय्या आंदोलन केलं जाते। या ठिकाणी ठिय्या देऊन जोरदार घोषणाबाजी केली जाते। केंद्र आणि राज्य सरकार विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी दिली जाते। कांदा प्रश्नावरून रोहित पवार हे आक्रमक झालेले होते। याआधी देखील रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये नाशिकच्या लासलगावमध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता चांदवडमध्ये आंदोलन केले जाते। शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो दर मिळतोय त्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। कांद्याला 25 रुपये दर द्यावा आणि 15 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। सध्या मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। राज्यात कांद्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मविया मैदानामध्ये उतरलेली आहे।
चांदवडमध्ये मवियाच्या वतीनं कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चा सुरू झालेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हे आंदोलनाचं नेतृत्व करतात, तर अंबादास दानवेंसह मवियातील इतर घटक पक्षांचे नेतेही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। रखरखत्या उन्हामध्ये या मुंबई आग्रा महामार्गावर तासाभरापासून हे आंदोलन केले जाते। ठिय्या मांडलेला आहे। सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घ्याव्यात आणि त्यांची मागणी पूर्ण करावी। त्यांच्या उत्पादनाला, त्यांच्या कांद्याला योग्य दर द्यावा अशी मागणी या आंदोलनामधून केली जाते। चांदवडमधून या शेतकरी क्रांती महामोर्चाची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो। केंद्र आणि राज्य सरकार विरोधात ही घोषणाबाजी केली जाते। काही वेळातच रोहित पवार एक छोटीशी सभा देखील घेणार आहेत।